नमस्कार, मी दीपक पत्रे. माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी. चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदारसंघातून प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर विजयी. चंद्रपूर लोकसभामध्ये 6 विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वनी आणि आर्णी विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रतिभाताई धानोरकर या काँग्रेसकडून महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत, तर बल्लारशा विधानसभा क्षेत्राचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे भाजपाकडून महायुतीचे उमेदवार आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून बाळूभाऊ धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून आले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. 2024ची निवडणूक भाजपा आणि काँग्रेसनेही प्रतिष्ठेची केली होती. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात एकूण 15 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यामध्ये खरी लढत भाजपा काँग्रेसमध्ये झाली. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांनी विजय मिळवला. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून डॉक्टर नामदेव दयाराम किरसान विजयी. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रह्मपुरी आणि चिमूर या 6 विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान असा थेट लढत होती. आज झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून भाजपाच्या अशोक नेते यांना मागे टाकत काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान यांनी विजय मिळवला आहे. ओम शांतीनगर वासियांनी मंथनचा केला जाहीर सत्कार. ब्रह्मपुरी हनुमान मंदिर देवस्थानचे संस्थापक सदस्य विनोद साधूजी तुपट यांचा मुलगा मंथन प्रमोद तुपट हा इयत्ता 10वीच्या नागपूर बोर्डाच्या परीक्षेत 96.20% गुण मिळवून ब्रह्मपुरी तालुक्यातून प्रथम तर चंद्रपूर जिल्ह्यात मुलांमधून प्रथम आल्याबद्दल त्यांचे व त्यांचे आईवडिलांचे ओम शांतीनगर वासियांतर्फे नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याला सार्वजनिक हनुमान मंदिर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष महेंद्रजी मातेरे, मंडळाचे सदस्य डाकरामजी ठाकरे, दिलीपजी जुंबळे, रामकृष्णजी खानोलकर, गोविंदाजी मातेरे, मंगेशजी खेवले, ज्ञानेश्वर ढोरे तसेच योगा ग्रुप ओम शांती नगर ब्रह्मपुरी, गुरुदेव सेवा मंडळ ओम शांती नगर ब्रह्मपुरीचे सर्व सदस्य तसेच ओम शांतीनगर येथील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी मंथन व त्यांच्या आई वडिलांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिव्य दीप बहुउद्देशीय संस्था ब्रह्मपुरी तथा ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपटे आणि कापडी पिशवी वितरण कार्यक्रमाचे आयोजन. निसर्गाने आपण सर्व मानव समूहास जन्मास घातले आहे, मात्र आपण मानवांनी आपल्या जन्मदात्या निसर्गालाच अडचणीत टाकले आहे. आपल्या वाढणाऱ्या गरजा आणि नैसर्गिक संसाधनाच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आपल्या सभोवतालची हवा, पाणी व माती दूषित होत आहे. जंगलतोड, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर यामुळे सजीवसृष्टी अडचणीत सापडली आहे. मे 2024 या महिन्यात देशाची राजधानी दिल्ली येथील तापमान 52°C पर्यंत पोहोचले. देशाच्या बऱ्याच शहरांची तशीच वाईट परिस्थिती आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी या आपल्या शहरातील नागरिकांनीसुद्धा 47.1°C तापमान अनुभवले आहे. देशातील या तापमान वाढीमुळे उष्माघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. तापमान वाढ जर अशी सुरू राहिली तर सर्व पशु, पक्षी, कीटक, प्राणी व मानव यांचे जीवन जगणे असह्य होऊन उष्माघात नावाच्या महामारीचा आपणाला सामना करावा लागेल. पर्यावरणाच्या महत्त्वाला अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. 5 जून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रह्मपुरी व ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने 500 रोपटे, 500 कापडी पिशव्या व पर्यावरण जनजागृती पत्रक वितरण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जाणार आहे. आपण सर्वांनी दैनंदिन जीवनात प्लॅस्टिक पिशवीला नाही म्हणावं, जागतिक पर्यावरण दिनी 1 रोपटे लावावे व आमच्या पर्यावरण जनजागृती पत्रकातून वाचलेली माहिती इतरांना सांगावी, असे आवाहन दिव्यदीप बहुउद्देशीय संस्था ब्रह्मपुरीच्या अध्यक्षा डॉक्टर सिग्धा कांबळे यांनी केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.